जित्यासी सांगे गोष्टी, मेले जित्यासी सांगे गोष्टी, आंधळे ओवी सुवर्णाच्या गाठी, पांगुळ लागे पवनाच्या पाठी, बाळका पोटी माय वाढे. थोट्याने धवलार रचियले, थोट्याने धवलार रचियले, मुके पुराण सांगू बसले, सवेची बहिरे ऐको ठेले, वेडे हासले शहाणी असी. सरळ सुलभ साध्या भाषेमध्ये अभंग लिहिणारे संत अचानक अशा रचना करतात तेव्हा ते अनाकलनीय वाटतं. अविश्वसनीय घटना या अशा अभंगातून सहजपणे घडतात आणि या घटना घडवून आणणारी ईश्वरी शक्तीच आहे असंही सांगितलं जातं. हेच कूट अभंग होत. या रचना करण्याचा मोह अनेक संत कवींना पडलेला दिसतो. विष्णुदास नामा हे नामदेवांपेक्षा वेगळे संत होते असे काही अभ्यासक मानतात. यांची एक कूट रचना ऐकूया. एक खरं, कूटामध्ये वाच्यार्थापेक्षा लक्षार्थ महत्वाचा आणि हा लक्षार्थ शोधणं हा कूटार्थ निर्णयाचा गाभा असतो आणि हे संशोधन एक आव्हानही असतं. अहो काय अघटित घडलं कळलं का? काय झालं काय? मुंगी व्याली. काय म्हणालात? मुंगी व्याली? हो एवढंच नाही, तिला शिंगी झाली. तिला शिंगी झाली का? मग काय, मुंगी व्याली तिला शिंगी झाली. तिचे दूध किती 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 म्हणून म्हणता? असला आत्मा पावशेर. काय येडं झालं का काय राव? 17 रांजण भरून गेले आणि राहिलेलं प्यायले 12 हत्ती. मुंगी व्याली तिला शिंगी झाली. तिचे दूध किती? अहो 17 रांजण भरून गेले आणि राहिलेलं प्यायले 12 हत्ती. आम्ही लटिके ना बोलू, लटिके ना बोलू, आम्ही लटिके ना बोलू. वर्तमान कोठे आम्ही लटिके ना बोलू. वर्तमान कोठे हो आम्ही लटिके ना बोलू. वर्तमान कोठे. लटके गेले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. अहो लटके गेले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चल तिचे वाटी एवढे डोळे. उडत चिमणी चरत चल तिचे वाटी एवढे डोळे. शेळी करी घुसण तेथे. हा शेळी करी घुसण तेथे मांजर काढी लोणी. शेळी करी घुसण तेथे मांजर काढी लोणी. उंदीर गेले देशांतरात टाके भरल्या गोणी. उंदीर गेले देशांतरात टाके भरल्या गोणी. आम्ही लटिके ना, आम्ही लटिके ना बोलू, लटिके ना बोलू, आम्ही लटिके ना बोलू. वर्तमान कोठे आम्ही लटिके ना बोलू. वर्तमान कोठे हो आम्ही लटिके ना बोलू. वर्तमान कोठे. पाण्यात कासव गीत गाय, पाण्यात कासव गीत गाय, वनात कोल्हा नाचे. पाण्यात कासव गीत गाय, वनात कोल्हा नाचे. सावधमनी संतोषला खोकड पुस्तक वाचे. सावधमनी संतोषला खोकड पुस्तक वाचे. आम्ही लटिके ना बोलू, आम्ही लटिके ना बोलू. कातणी घरी लग्न लागले, कातणी घरी लग्न लागले. ए ए ए
गेले सरडा कणिक कांडी बागुल वंद्या कण्या परडी कुबड मांडे रांदी आम्ही लटिके ना बोलू लटिके ना बोलू आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे हो आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे बाभुळीचे खोडी माशाने केले कोटे अहो बाभुळीचे खोडी माशाने केले कोटे सशान सिंह ग्रासीला बेडुकाले लोटे सशान सिंह ग्रासीला बेडुकाले लोटे विष्णुदास नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती लटके म्हणतील त्याचे पूर्वज नरका जाती हो लटके म्हणतील त्याचे पूर्वज नरका जाती आम्ही लटिके ना बोलू लटिके ना बोलू आम्ही लटिके ना बोलू आम्ही लटिके ना बोलू लटिके ना बोलू वर्तमान खोटे आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे हो आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे. संतांचं लोकजीवनाचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म आणि व्यापक होतं. त्यामुळेच त्यातून अगदी मुलामुलींचे खेळही सुटले नाहीत. अर्थात त्याचा उपयोग संतांनी तत्वज्ञानातली अवघड प्रमेय समजावून सांगण्यासाठी रूपक म्हणून केला. विटीदांडू, टिपऱ्या, फुगडी, चेंडूफळी अशा अनेकविध खेळांसारखाच आणखी एक खेळ म्हणजे हमामा. मुलींचा जसा पक्वा तसा मुलांचा हमामा. या खेळात विशिष्ट ध्वनीला महत्त्व असतं. यमुनेच्या वाळवंटात श्रीकृष्णाबरोबर विविध खेळ खेळणारे हेच जणू चंद्रभागेच्या वाळवंटावरचे वारकरी. खेळ मांडियेला वाळवंटी भाई या खेळाच्या वर्णनातून संतांची विश्वव्यापी दृष्टीही प्रकट होते. विश्व हेच एक क्रीडांगण, ईश्वर हा सर्वश्रेष्ठ खेळिया आणि सारे भक्तगण म्हणजे त्यातले खेळगडी. प्रपंच संसार म्हणजे ओझं नाही तर तो एक खेळच आहे. या खेळात आपण ईश्वराला आपला भिडू बनवू शकतो. तो आपल्याला हा खेळ जिंकून देऊ शकतो. हमाम्याच्या ध्वनीमध्ये योग साधनेतला अनाहत ध्वनी, हा ध्वनी ऐकणाऱ्या ज्ञानेदेवांचा हा हमामा. हमामा रे